नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा निघणार आहे. मनोज जरांगे, बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर या मोर्चाला उपस्थित राहतील. आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते. संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी होणार आहे. तर नूतन मैदानात सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांच्याकडून. नाझीर, काय अधिक अपडेट आहे? आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आणि त्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी मोर्चाचं सत्र खरं तर सुरू झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज परभणीतही सर्वपक्षीय मूक मोर्चाचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे. नूतन मैदान या ठिकाणावरून सकाळी 11 वाजताचा नियोजित वेळ आहे आणि नूतन मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर जो आहे त्या ठिकाणी मोर्चा निघणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंबीय या मोर्चाला उपस्थित असणार आहे. तर अनेक लोकप्रतिनिधीही या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभाग असणार आहेत. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग सोनवणे आणि परभणीचे स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत तेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती खरं तर आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. साधारण 3 किलोमीटर असा प्रवास एकूणच या मोर्चाचा या ठिकाणी असणार आहे. नक्कीच. नाझीर, सध्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे तयारी करण्यात येते, काय वातावरण एकूणच परभणीतलं? मी कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी त्यांनी तयारीचा खरं तर आढावा दाखवावा. सकाळचं सत्र आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मोर्चाचा समारोप होणार आहे या ठिकाणी तयाऱ्या खरं तर अंतिम टप्प्यात आहे. स्टेज असा उभारण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी भाषणे या ठिकाणी होणार आहे. खरं तर मोर्चामध्ये सहभागी असलेले प्रमुख या ठिकाणी भाषणे करतील आणि सध्या तरी वातावरण या ठिकाणी सुरळीत आहे. एकूणच कळकळीत या ठिकाणी मोर्चाच्या अनुषंगाने बंद पाडण्यात येतोय कारण मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे एकूण साधारण 3 ते 3.5 किलोमीटरचा हा जो तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. नाझीर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.